मालवणमधील सर्वात मोठी यात्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा। 2 मार्चला आंगणेवाडीमध्ये ही यात्रा पार पडणार आहे आणि या यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। पहाटे 3 वाजल्यापासून 9 दर्शन रांगांमध्ये भाविकांना देवीचं दर्शन घेता येणार आहे। या यात्रोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, नेते आणि खासदार उपस्थित राहणार आहेत। कोकणची काशी आणि प्रति पंढरपूर म्हणून ज्याची ओळख आहे अशा श्रीदेवी भराडी देवीचा यात्रोत्सव येत्या 2 मार्चला संपन्न होतोय आणि या यात्रेसाठी लाखो भाविक जे आहेत ते आंगणेवाडीमध्ये दाखल होतात। मी आत्ता या ठिकाणी आंगणेवाडीमध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मंदिर सजावटीचं जे काम आहे ते सुरू आहे। एक श्रद्धास्थान म्हणून एक ओळख आहे आणि या मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतात। विशेष म्हणजे या यात्रोत्सवासाठी जर आपण पाहिलं तर कोकण रेल्वे मार्फत एक विशेष गाडी सोडण्यात देखील येते आणि या मंदिरामध्ये जे भाविक येतात हे दरवर्षी श्रद्धेने येत असतात। त्यामुळे या ठिकाणी एक आईचं दर्शन, एक नवस फेडण्यासाठी किंवा गेलेल्या माहेरवाशिनी ज्या असतात त्या देखील या आईच्या दर्शनासाठी येत असतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील VVIP त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री असतील किंवा विविध खात्याचे मंत्री, नगरसेवक, त्याचप्रमाणे आमदार, खासदार हे देखील या भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत। आणि जर बॅरिगेटिंग जे आहेत म्हणजे भाविकांना दर्शन सुस्थितीत व्हावे यासाठी ही तयारी सुरू आहे। तसंच VVIP जे येतील त्यांच्यासाठी एक स्टेज बनवलं जातं आणि या ठिकाणी त्यांचं सत्कार देखील केला जातो, सन्मान देखील केला जातो। आंगणे कुटुंबियांच्या वतीने हा सन्मान केला जातो आणि या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो। कोकण असेल त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र देखील येथील पोलीस जे आहेत ते पोलीस या ठिकाणी तैनात केलेले असतात। हजारो पोलीस या ठिकाणी आलेले असतात आणि एकूणच या यात्रोत्सवाला विशेष असं महत्त्व या कोकणामध्ये पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।